वेलकम टू मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू। आज आपण खूप महत्वपूर्ण एमसीक्यू पाहणार आहोत। त्यामध्ये युनो संयुक्त राष्ट्र संघटना याबद्दल माहिती पाहणार आहोत। युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन याची जी स्थापना आहे मित्रांनो, ते 24 ऑक्टोबर 1945 ला झालेली आहे। 1945 या अगोदर जगामध्ये शांतता व्हावी यासाठी वर्ल्ड वॉर फर्स्ट आणि वर्ल्ड वॉर सेकंड असे दोन महायुद्ध झालेले आहेत। वर्ल्ड वॉर सेकंडच्या नंतर एक संघटना सुरू झाली, त्याचं नाव आहे जागतिक संघ। जागतिक संघ किंवा युरोपमध्ये एक संघ एकत्र आले अनेक देश, ज्यामध्ये की दुसरं महायुद्ध होणार नाही यासाठी हा संघ स्थापन झाला। तरी सुद्धा काही देशांच्या आणि काही ठराविक निर्णयामध्ये मतभेद झाल्यामुळे दुसरं महायुद्ध सुद्धा झालं आणि त्यानंतर आणखीन एक शांततेसाठी जगामध्ये असं महायुद्ध होऊ नये म्हणून एक चळवळ सुरू झाली आणि त्याचंच रूपांतर नंतर 1945 ला संयुक्त राष्ट्र संघटना स्थापना झाली। आता संयुक्त राष्ट्र संघटना युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, संयुक्त राष्ट्र संघटना, याचं जे मुख्यालय आहे ते USA युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका मध्ये आहे। अनेक परीक्षामध्ये वारंवार मागल्या 5-6 वर्षामध्ये हा प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतो, त्यामुळे लक्ष द्या आणि हा पॉइंट लिहून घ्या। संयुक्त राष्ट्र अमेरिका न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे। न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे। USA अमेरिकामध्ये आहे। त्या ठिकाणी याचे जे सध्या सेक्रेटरी आहेत, सेक्रेटरी म्हणजेच मुख्य सेक्रेटरी जे आहेत ते अँटोनियो गुटेरस आहेत। अँटोनियो गुटेरस हे सध्याचे UN चे सचिव आहेत संयुक्त राष्ट्र संघटना। आणि सध्या त्याचे जे देश आहेत, एकूण देश किती, तर 193 हे सध्या सदस्य आहेत। हे खूप परीक्षेमध्ये विचारले आहे आणि हे लक्षात ठेवायचंच आहे आपल्याला की सध्या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये जगातील जे सर्व देश आहेत ते सदस्य या संघटनेचे सदस्य असतात। मग जगामध्ये एक सर्वांची मिळून एक देश संसद आहे, एक त्याची आमसभा आहे आणि एक प्रकारचं शासन प्रत्येक देशामध्ये वेगळं राहतं, पण जगाचं एक शासन ही संघटना चालवत असते आणि विविध देशातील सैन्य एकत्र येऊन एक UN पीस कीपिंग मिशन बनवत असते, ज्यामध्ये शांती सेना म्हटलं जातं। विविध ठिकाणी युद्ध झाले तर UN पीस कीपिंग मिशन असते, त्याला शांती सेना म्हटलं जातं। म्हणजे सर्व देशांची आर्मी तिथे एकत्र येऊन शांतीसाठी कार्य करत असते। तर हे संयुक्त राष्ट्र संघटनेचे विविध काम आहेत। सदस्य 193 आहेत। त्यानंतर सेक्रेटरी अँटोनियो गुटेरस आहेत। हे पोर्तुगालचे आहेत मित्रांनो। पोर्तुगाल या देशाचे सध्या सचिव आहेत। आता बघा महत्वपूर्ण वर्ष कोणते कोणते घोषित केलेले आहेत, तर 2025 जे वर्ष आहे ते हिमनद्यांच्या संरक्षणासाठी केलेले ग्लेशियर्स। व्हाय? बिकॉज इन द ओझोन लेअर डिक्लेनेशन आणि ग्लोबल वॉर्मिंग रायझिंग, हवामान बदल आणि तापमान वाढीमुळे काय झाले, बर्फांचं आणि हिमनद्यांचं प्रमाण कमी होत आहे। विविध ठिकाणी समुद्राची पातळी वाढत आहे, म्हणून बर्फ किती महत्वाचा आहे आपल्यासाठी, त्यामुळे हिमनद्यांचं संरक्षण करणं आवश्यक आहे। ग्लेशियर म्हटलं जातं हिमनद्यांना, जसं भारतामध्ये सियाचीन ग्लेशियर ही सर्वात मोठी आहे, तर त्याचं संरक्षण म्हणून 2025 वर्ल्ड ग्लेशियर इयर किंवा हिमनद्या वर्ष। 2024 आंतरराष्ट्रीय उंट वर्ष। उंटाचं महत्व आणि उंटाचं संरक्षण या जगामध्ये इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी उंटाचं संरक्षण झालं पाहिजे, म्हणून 2024 आंतरराष्ट्रीय कॅमल वर्ष आहे। कॅमल म्हणजे उंट, याला वाळवंटातील जहाज म्हटलं जातं। प्राचीन भारतामध्ये आणि प्राचीन जगामध्ये सर्वात महत्वाचं साधन उंट हे प्रवासासाठी होतं। उंटाला जास्तीत जास्त काटेरी वनस्पती आणि विविध प्रकारचा पाला खाऊन ते राहणारे आणि न पाणी पिता बऱ्याच दिवस राहणारे एकदम महत्वपूर्ण आणि सशक्त प्राणी म्हणून ओळखलं जातं। उंटामध्ये काही ठिकाणी त्याला एक हे असते त्याच्या पाठीवर उंच भाग, काही उंटाला 2 भाग असतात। असे उंटांचे विविध प्रकार आहेत। आता बघा 2022 हे जे 2023 हे वर्ष आहे भरड धान्य वर्ष आहे। तर का, तर जगामध्ये जे काहीही विविध महत्वपूर्ण कडधान्य आहेत, ग्रेन्स, सेरल्स म्हटलं जातं ग्रेन्स, तर त्या ग्रेन्स मध्ये खूप अशी ताकदवर प्रथिने आहेत। त्यानंतर सेरेल्स म्हणजे धान्य, तर हे धान्य टिकले पाहिजे, जसं की मिलेट्स, बाजरी, स्वारगम, ज्वारी, गहू, त्यानंतर रागी, असे विविध भरड धान्य, मोठे धान्य जे जगामध्ये गरीब लोकांना पोषक तत्वे देतात आणि त्यांचं महत्व वाढलं पाहिजे आणि अन्नामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे भरड धान्याचा, म्हणून 2023
हे एक भरडधान्य वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेनं घोषित केलेलं आहे. 2022 मध्ये अनेक प्रकारे पर्वतांचा आणि मानवाचा संबंध महत्वपूर्ण आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्याने आहेत, प्राणी, गरुड, त्यानंतर पर्वतावर राहणाऱ्या शेळ्या आहेत, विविध प्रकारच्या जाती, पीसीज अँड फ्लोरा अँड फोना वनस्पती आहेत. तर त्यांचं संरक्षण, हिमनद्या, पर्वत आणि नद्यांची निर्मिती आणि मानवी वस्ती हे संबंध खूप महत्वाचा आहे. म्हणून पर्वत संरक्षणासाठी 2022 हे वर्ष पर्वत वर्ष म्हणून घोषित केले. आता संयुक्त राष्ट्र संघटनामध्ये जवळपास महत्वपूर्ण ज्या भाषा आहेत त्या भाषेबद्दल आपण माहिती घेऊया. बघा, सर्वात जास्त एक इंग्रजी आहे, त्यानंतर रशियन, चीनी, अरबी आणि फ्रेंच हे स्पेनिश या भाषा आहेत. आता संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये आणखीन एक महत्वपूर्ण बदल आहे, P5 कंट्रीज. P5 कंट्रीज किंवा देश. काय आहे P5 मित्रांनो, माहिती आहे का? तर P5 हे 5 जगातील देश आहेत जे महासत्ता आहेत, जे कुठल्याही निर्णयावर 193 देशांच्या निर्णयावर जर त्यांनी नकार अधिकार वापरला किंवा नाही म्हणून सांगितलं, हा निर्णय घ्यायचा नाही, मला मान्य नाही, तर तो निर्णय रद्द होतो. त्याला P5 म्हणजे परमनंट 5 असं म्हटलं जातं आणि त्यांना व्हीटो पॉवर म्हणजे नकार देण्याचा अधिकार आहे. परमनंट 5 कोणते कोणते देश आहेत ते तर बघूया. एक आहे अमेरिका, दुसरा आहे इंग्लंड, तिसरा आहे फ्रान्स, चौथा आहे रशिया आणि 5वा आहे चीन. तर हे परमनंट 5 आहे, यांना व्हीटो पॉवर आहे मित्रांनो. व्हीटो नकार अधिकार. समजा भारताला जर विविध गोष्टींमध्ये अधिकार मिळवायचा असेल तर या सर्व देशांची मान्यता पाहिजे, पण आपल्याला चायनाचा सतत विरोध होत असतो आणि बऱ्याच अशा देशांची मागणी आहे की जगामध्ये 193-94 देश आहेत आणि फक्त याच देशांना महत्वपूर्ण व्हीटो पॉवरचा अधिकार का? काही संघटनेचा मागणी आहे की प्रत्येक खंडामधून कमीत कमी 2 ते 3 देश घेतले पाहिजेत, जसे की उत्तर अमेरिकामधून 2, लोकसंख्येच्या आधारावर सुद्धा व्हीटो पॉवर दिली पाहिजे. दक्षिण अमेरिका, त्यानंतर युरोप, आशिया आणि आफ्रिका खंड, इथं विविध संख्या जास्त असल्यामुळे आशिया खंडात कमीत कमी 3-4 आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1-2 अशा विविध खंडातील सदस्य यांना व्हीटो पॉवर दिली पाहिजे. पण तसं नाही, फक्त ह्या परमनंट P5 देशांनाच एक व्हीटो पॉवर आहे आणि जगामध्ये निर्णय घेण्यामध्ये यांचा खूप मोठा रोल असतो. त्यानंतर असते सुरक्षा परिषद, सिक्युरिटी काउन्सिल. संयुक्त राष्ट्र संघटनेचं महत्वपूर्ण अंग आहे. तर या सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य असतात. तर त्या 15 सदस्यांना दर 2 वर्षांना विविध देशांना त्याच्यामध्ये घेतलं जातं. जगाच्या सुरक्षेसाठी हे देश सुद्धा मदत करतात या 5 देशांना, अलग लक्षामध्ये. तर या 5 देशांची ताकद जास्त आहे, पण अनेक देशांनी मागणी केली की युएनओच्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या धोरणामध्ये बदल झाला पाहिजे. विविध देशांना लोकशाही पद्धतीने त्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि विविध देशांचं संरक्षण आणि संस्कृती, त्यानंतर विज्ञान देवाणघेवाण झाली पाहिजे. असं आपण संयुक्त राष्ट्र संघटनेबद्दल महत्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आणि 24 ऑक्टोबर जो दिन आहे तो संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो, संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो, युएनओ डेज. आता युएनच्या बऱ्याच काही महत्वपूर्ण अंग आहेत, जसं की युनिसेफ, त्यानंतर युनेस्को, त्यानंतर WTO, त्यानंतर वर्ल्ड फूड प्रोग्राम, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, त्यानंतर WHO, जागतिक आरोग्य संघटना. अशा विविध संघटना आहेत जे वारंवार आलेल्या परीक्षानुसार आपण नंतर पाहणार आहोत. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा. जय हिंद, धन्यवाद.